हॅलो, नमस्कार. तर फायनली आम्ही निघालो आहे गणेशोत्सवासाठी आमच्या गावी, म्हणजे माझ्या माहेरी कोकणात. तर ह्यावेळी अमृत तर येणार नव्हते, मग ते आम्हाला सोडायला आले होते, कारण त्यांना सुट्टी नव्हती जास्त दिवसाची. आणि नेमकं आमचं ह्यावर्षी गणपती पण 1.5 दिवस आहे, त्यामुळे त्यांना 1 दिवसासाठी ये जा करणं, त्यापेक्षा मी म्हटलं मीच जाईन. त्यामुळे आम्ही दोघं, मी आणि अद्वैत, बसने निघालो होतो आणि ते आम्हाला सोडण्यासाठी आले होते. पावसामुळे सगळीकडे खूप छान वातावरण झालं होतं. त्यात आम्ही बावडामार्गे जात होतो, गगन बावडामार्गे, त्यामुळे तिथे तर अगदी अप्रतिमच वातावरण असतं. खूप छान असं म्हणजे हिरवळ पाहून खूप प्रसन्न वाटत होतं. आणि कोकणात जाताना ह्या सगळ्या गोष्टीच पाहायला खूप मजा येते, म्हणजे प्रवास खूप छान वाटतो करताना. अद्वैत होता. थोडंफार अवघडच असतं लहान मुलाला घेऊन बसमधनं प्रवास करणं, बट ऑप्शन नव्हता, कारण ह्यांना पण एका दिवसाच्या सुट्टीमध्ये ये जा करणं हे खूप डिफिकल्ट होतं. मग त्यामुळे म्हटलं की ह्यावेळी आमचं आम्ही मॅनेज करू, म्हणून बसने निघाले होते मी. खूप आनंद घेता, म्हणजे तो पण खूप एन्जॉय करत होता, कारण त्याला पण असं बाहेर बघणं, मजा मस्ती करणं फार आवडतं. बाहेर फिरायचं म्हटलं की तो एकदम एक्सायटेडच असतो. मग त्याचं ते पण चालूच होतं तो बसमध्ये. पण त्यानं जास्त काही मला त्रास दिला नाही, कारण कसं होतं की लहान मुलांना बसमध्ये घेऊन प्रवास करणं म्हणजे फार अवघड जातं. बट अद्वैतने खूप छान कॉपरेट केलं. तो खूप छान बसला होता शांत. थोडा वेळ त्याचा झोपण्यात गेला, त्यामुळे मला प्रवासाला जास्त काही त्रास वाटला नाही. पण इतर गोष्टी ज्या होत्या, म्हणजे जसं की बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यानंतर असं वाटत होतं की म्हणजे पावसाळा असून वातावरण एवढं गार असून पण आत असं कोंडल्यासारखं होत होतं. त्यानंतर हे जो भुईबावड्याचा घाट आहे तिथनं बस निघाली होती. वातावरण इतकं छान वाटत होतं तिथनं, पण भीती पण तेवढीच वाटत होती, कारण एवढंच म्हणजे सिक्युरिटी नाही आहे तिथं, म्हणजे एक सुरक्षा असं काही नाही आहे, कारण कठडे नाही आहेत जास्त, त्यामुळे खाली बघून पण फार भीती वाटत होती. पहिला प्रवास तर खूप छान झाला. नंतर मग फार कंटाळा आला, कारण कसं झालं की गणेश चतुर्थीमुळे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक लागलं आणि आम्ही जी गाडी सावंतवाडीला 12 वाजता पोचणार होती, ते आम्ही 2:30 वाजता पोचलो. त्यामुळे प्रचंड दमायला झालं होतं, त्रास झाला होता. त्यामुळे मी पुढे काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही. डायरेक्ट मग जेव्हा मी घरी गेलो आणि जी संध्याकाळची आमची गणेश चतुर्थीच्या ज्या सगळ्या तयारी होत्या, मग तोच डायरेक्ट मला व्हिडिओ शूट करायला मिळाला. कारण इतका कंटाळा आला होता की, कारण अख्खा दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला होता. 2:30ला मी सावंतवाडीला पोचले आणि त्यानंतर मग पुढे सावंतवाडीवरून आमच्या गावी म्हणजे रेडीला येण्यासाठी यायचं होतं. मग बाबा नेण्यासाठी आले होते, त्यामुळे तिथून पुढे मला घरी पोचायला करेक्ट 4:30 वाजले. बराच वेळ हा ट्रॅव्हलिंगमध्ये गेल्यामुळे इतका क्षीण आला होता की कधी घरी जाऊन झोपतो असं वाटत होतं. त्यात होता उपास हरतालिकेचा, त्यामुळे ते एक होतंच की भूक पण फार लागली होती, प्रचंड असं विकनेस पण वाटत होता. मग कसं बसं एकदा घरी पोचलो आणि मग त्यानंतर मग सगळं आवरून संध्याकाळीच मी पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू केला. त्यानंतर आमच्या इथे कोकणात माटी बांधतात गणपतीला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी. ॲक्च्युली हे फक्त तुम्हाला कोकणातच मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या म्हणजे रानात मिळणाऱ्या वनौषधी आहेत किंवा जी काही झाडं आहेत त्या सगळ्या मातीला बांधल्या जातात. आणि त्यामध्ये बरेच म्हणजे जसं की हरणं, त्यानंतर आंब्याचा टाळा, त्यानंतर शिपटं म्हणजे सुपारीच्या बिया असतात, त्यानंतर कौंडाळे, असं म्हणजे जे काही बऱ्याच प्रकारची झाडी वगैरे असतात ती मातीला बांधली जातात. तर पप्पा इथे दरवर्षी माटे बांधतात. मग आधी त्यांनी सगळ्यात पहिली आंब्याचा टाळा बांधून सुरुवात केली, कारण शुभ मानलं जातं. आंब्याचा टाळा हा प्रत्येक शुभ कार्यासाठी पहिल्यांदा लावला जातो आणि त्यानंतर इतर गोष्टी करतात. त्यामुळे मम्मी आणि पप्पा हे मिळून दोघं करत होते. माझं आणि बहिणीचं इतर बाकीची जी काही कामं होती ती चालू होती. दरवेळी हे आम्हीच मिळून करतो, सगळी जमलो की आदल्या दिवशी आम्ही रात्री सगळं बसून हे आधी बांधून वगैरे घेतो व्यवस्थित, आणि त्यानंतर मग मातीला व्यवस्थित बांधलं जातं.
तर इथे अशा पद्धतीने माती बांधून झालेली आहे आणि मातीमध्ये जे काही पानं वगैरे लावायचे असतात, जे काही फुलं पानं किंवा जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या मातीमध्ये लावल्या जातात ते सगळे इथे लावून झालेलं आहे. त्यानंतर मग बहीण आणि बाबा मिळून डेकोरेशनचं पुढचं करत होते, कारण पडदे वगैरे पण लावायचं होतं. मग ती दोघं मिळून ते करत होते. मी आणि आई स्वयंपाकाचं बघत होतो. त्यामुळे ते सगळं आवरून झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टींकडे पण पुढच्या गोष्टीच्या म्हणजे उद्या गणपती उत्सव आहे त्याच्यासाठीची जी काही तयारी आहे ती करायची होती. त्यामुळे मग बाबा आणि भाऊ जाऊन गणपती पण घेऊन आले घरी, कारण पावसाचं वातावरण बघूनच आणायला लागतं. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच आणलं होतं. तर सगळं आवरेपर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे मी पुढे काही ब्लॉग अजून काही कंटिन्यू केला नाही. तर मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील.